पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या या 16.5 एकरांमध्ये वसलेल्या लोकमान्य नगरचा पुनर्विकास नक्की कसा व्हावा यासाठी मतमतांतर आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतो आहोत। आत्ता आपल्यासोबत इथले हे रहिवासी आहेत आणि या रहिवाशांचं म्हणणं आहे की हा पुनर्विकास एकात्मिक पद्धतीने अर्थात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून व्हावा। काही दिवसांपूर्वी आपण दुसऱ्या बाजूची मतं देखील ऐकलेली होती। आता या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी यांचा जो आग्रह आहे तो नक्की का आहे, काय नक्की फरक पडणार आहे? कॉमन डेव्हलपमेंट्स, कॉमन ॲम्युनिटीज आणि गेटेड कम्युनिटी आणि सुरक्षितता हा क्लस्टर डेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा फायदा आहे। क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट केली तर मोठ्याच बिल्डरकडे काम कंपल्सरी जातं। आम्ही कुठला बिल्डर हे म्हणत नाही, एकच बिल्डिंग बांधायला कुठलाही छोटा बिल्डर पण येऊ शकतो आणि त्याच्यातनं कामं अडतात। हे उदाहरण आमच्यासमोर आम्ही 5 वर्ष बघतोय। त्यामुळे आम्हाला छोट्या छोट्या बिल्डर्सकडे कामं द्यायची नाही आहेत, ही एक बिल्डिंग नाही बांधायची, आपण सगळ्या कॉलनीचा विचार करतोय। म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट हवी आहे आणि क्लस्टर डेव्हलपमेंटला गव्हर्नमेंटनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। त्यांचं सध्याचं नवीन धोरण जे जुलैमध्ये जाहीर झालेलं आहे अख्ख्या म्हाडासाठी, त्यात पण ते म्हणतात क्लस्टरलाच पाठिंबा आहे, म्हणून आम्हाला क्लस्टरच हवी आहे। आता इथे 803 फ्लॅट आहेत बरोबर, आणि सोसायटी साला 49 आहेत, 49 आता शिल्लक राहिलेल्या 50 दोनचा ऑलरेडी सुरू झाले म्हणून ते आम्ही मायनस करतो। बरं, मग आता ह्या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे तुमचं या 49 उरलेल्या? आमच्यामध्ये काही राजकारणी येत आहेत, काही लोक येत आहेत, त्यांनी एकमत आमचं होत नाही आहे। पण साधी गोष्ट आहे की इथे आम्हाला सुरक्षितता त्याच्यामुळे मिळू शकत नाही। आम्हाला सर्वात महत्त्वाचे ॲक्सिडेंट दिवसाला एक होतात। लोकमान्य नगरमध्ये दर महिन्याला तुम्ही सेनादत्तमध्ये गेलात तर 5 चोऱ्या होतात। या गोष्टींसाठी सांगून पोलीस मदत करतात, सगळे मदत करतात, पण शेवटी जे होतं आता या 49 सोसायटीपैकी किती सोसायटींमधल्या लोकांचं म्हणणं आहे की एकात्मिक पद्धतीने व्हायला हवं? लोकांचं नाही, अंडरकरंट अनेक आहेत, अनेक राजकीय लोकांना लोक घाबरत आहेत। आमच्या 16 बिल्डिंग मात्र अशा झालेल्या आहेत म्हणजे 30% आपण म्हणतो की ज्या पूर्णपणे तयार आहेत। अच्छा, म्हणजे 49 पैकी 16 इमारतीमधल्या लोकांना वाटतं की हा जो पुनर्विकास आहे तो तयार झाले आहे। 16 अग्रीमेंट्स केलेले आहेत, अजून 4 पाईपलाईन मध्ये आहेत आणि हा जो काही नवीन प्रकार क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी त्यांनी अग्रीमेंट केली। क्लस्टरसाठी बरं, 16 ते 20 सोसायटीज आहेत असं यांचं म्हणणं आहे की जे म्हणतायत की एकात्मिक पद्धतीने विकास व्हावा। आता या ज्या 2 टॉवर त्या ठिकाणी आहेत तर नक्की काय झालंय त्याच्याबद्दल? नाही, ऐका ना, त्या विषयात त्यांचं स्लो काम चालू आहे, त्याच्यापेक्षा आपण जास्त काही त्यांच्याबद्दल नो कॉमेंट। मला एक सांगतो की मला कोणाची लाईन लहान करायची नाही आहे। हां, म्हणजे ते डेव्हलपमेंट का उशिरा झालं आणि काय त्याच्यात मला अजिबात जायचं नाही आहे। आम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की आम्हाला कुठपासून विरोध यायला लागला ते मी तुम्हाला सांगतो। इथे काही राजकारणी आणि काही बिल्डर एकत्र यायला लागले, आम्ही सगळ्या प्रोसेस कंप्लीट केल्या। आम्हाला प्रॉब्लेम तेव्हा व्हायला लागला जेव्हा आम्ही रस्ते आम्हाला 9 मीटरचे 12 मीटर पाहिजे। तुम्ही इथेच बघा, इथनं 2 कार आल्या तर काय होईल इथे? तुम्ही तो रस्त्याचा व्ह्यू दाखवा नंतर। आणि हे रस्ते म्हाडाने आत्ता लेआउटप्रमाणे 2023ला अमेंड केलेत, तो 12 मीटर केला रस्ता। हां, दुसरी गोष्ट, रस्ते त्यांनी हे केल्यानंतर ड्रेनेजच्या लाईनचं, वॉटर लाईन्सचं त्यांनी 9-1 हे केलेलं आहे। म्हणजे लेआउटमध्ये 6 लेआउटमध्ये वेगवेगळे प्रकार असतात टेक्निकल, त्याचं सगळ्याचं रेक्टिफिकेशन। मला हे विचारायचं आहे की आता क्लस्टर डेव्हलपमेंटला सगळ्यांचा एक आपण जो कॉन्शियसनेस जो म्हणतो, सगळ्यांची संमती असणं कायद्यानुसार आहे एक 70% लोकांची, 51% लोकांची, तर 51% लोकांचं कसं तुम्ही मग संवाद कसा साधणार आहात, तुम्ही कसं करणार आहात? आज ऍक्च्युली हे तेवढ्यासाठी घेतलंय। लोकांना, बऱ्याच लोक अशा अर्ध्या ह्याच्यावर आहेत की त्यांना नक्की समजत नाहीये एकल म्हणजे काय, क्लस्टर म्हणजे काय। बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की कसं तुम्ही संवाद होतोय का? संवाद इतर लोकांशी जरूर संवाद होतो, कारण याबद्दल जरूर सहवास होतो, म्हणजे संवाद होतो। कारण मी स्वतः, माझे जे कोणी मित्रमैत्रिणी इथले आहेत वेगवेगळ्या बिल्डिंगमधले, त्यांना मी तर पूर्ण माहिती देते की क्लस्टरनी आपल्याला जायचं आहे आणि का जायचं आहे। कारण क्लस्टरशिवाय पर्याय नाही, क्लस्टरशिवाय सुधारणा नाही, क्लस्टरशिवाय सुरक्षितता नाही। यासाठी आम्ही वैयक्तिक मी स्वतः संवाद साधते आणि हे रहिवासी संघाचे जे लोक आहेत यांना आपण कधीही, म्हणजे ते कोणी माझे नातेवाईक नाही आहेत, यांना तुम्ही कधीही कुठलाही शंका विचारा, ते आपल्याला व्यवस्थित शंका निरसन करतात आणि ते संपूर्ण कागदोपत्री जे आहे कायद्याचं तो हातात कागद देतात। याच्यापेक्षा ट्रान्सपरन्सी दुसरी कुठली असू शकत नाही। क्लस्टर डेव्हलपमेंट झाल्यानंतर
किती आकाराची घरं मिळतील असं सांगण्यात आलं आहे आणि अशी सुट्या सुट्या पद्धतीनं जर इमारती उभ्या राहिल्या तर त्याच्यातून काय फरक पडेल, तुम्ही काही अंदाज काढला असेल? हो, निश्चितच. मी डॉक्टर अपूर्व कुलकर्णी, मी माझ्या जन्मापासून या वसाहतीमध्ये आहे आणि एकल बिल्डिंगला जर का परवानगी दिली तर त्याच्यामुळे त्या छोट्या प्लॉटमुळे लोकांना जे मिळणारं क्षेत्रफळ आहे ते पण कमी मिळणार आहे. ॲम्युनिटीजची पण शक्यता नाही. ड्रेनेज, पाईपलाईन या सगळ्याचा बोजवारा उडणार आहे. त्यामुळे क्लस्टरनुसारच डेव्हलपमेंट व्हावी याच विचाराचा मी आहे आणि माझ्या सोसायटीमध्ये मी तोच विचार सातत्यानं मांडत आलेलो आहे की मिळणारा जो एरिया तुम्ही प्रश्न विचारलात तो साधारणतः रफली सांगतोय मी, पण 1200 स्क्वेअर फूट जर का क्लस्टर विकास केला तर साधारण मिळेल आणि जर का तोच इंडिव्हिज्युअल बिल्डिंगचा करायचं म्हटलं तर 600 ते 800, फार तर 850. म्हणजे बिल्डर सांगताना सांगतात, परंतु ते कसं देऊ शकणार आहेत हे देवाला माहिती आहे. त्याला त्याची जी प्लेट आहे ती छोटी करायला लागेल, फिजिबिलिटी त्याच्यामध्ये नाही आहे. हे सगळं दिसत असताना एकट्या बिल्डिंगचा आग्रह धरणं हा आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बँक गॅरंटी मिळणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी सक्षम बिल्डर हवा की ज्याची फायनान्शियल स्टेटस खूप चांगलं आहे आणि आमच्या CA साहेबांनी ते तपासलं आहे. अशा प्रकारचा बिल्डर हवा, अमुक एक हवा असा आमचा आग्रह नाही आहे. त्याच्यावरून पण काही प्रश्न विचारले जात आहेत की नक्की विचारू दे ना, लोकांना शंका आहे कारण की पूर्ण FSI वापरला जात नाहीये, एकल बिल्डिंगमध्ये होणार नाही. जर का क्लस्टर जर केला तर पूर्ण FSI वापरला जाईल, लोकांना त्याचा बेनिफिट चांगला मिळेल. कॉमन डेव्हलपमेंटमध्ये जे काही बाहेर रस्ते किंवा पाणी जाणाऱ्या सांडपाणी या सगळ्याचे पण डेव्हलपमेंट होऊन जाईल जर का क्लस्टर डेव्हलपमेंट केलं तर. त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट करणं हे गरजेचं. तुम्ही आता एक प्रश्न विचारला की किती एरिया मिळणार आहे, तर हा एरिया हा प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय ठरतो आणि कित्येक बिल्डर ज्यांची कपॅसिटी नाही आहे ते 50 स्क्वेअर फूट 100 स्क्वेअर फूट जास्त देण्याचा आमिष दाखवतात आणि त्याच्यामुळे कित्येक लोक ठरवत नाहीत आणि 50साठी दुसऱ्या बिल्डरकडे ॲग्रीमेंट करायला तयार असलेले कित्येक बिल्डिंग आहेत, पण त्यांचं तिथेही ॲग्रीमेंट झालेलं नाही आणि इकडच्याही बाजूला झालेलं नाही. अजून अर्धवट असलेल्या 12 इमारती आहेत, त्यांना जर आजच्या ह्याच्यावरून काही मिळाली चांगला बोध तर आम्ही 100% 32वर जाऊ 50 पैकी. तर पुन्हा एकदा हा सगळा मुद्दा आहे तो आकडेवारीवरती येऊन थांबू शकतो का? कारण एकूण 52 की 53 या ठिकाणी सोसायटीज आहेत आणि कायदा हा सांगतो की 51% लोकांची संमती हवी अमुक पद्धतीनेच जर विकास करायचा असेल असा निर्णय घेण्यासाठी. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.